हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण 38 साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत. माझा एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे जो म्हणजे ज्यामध्ये साईज तर मी 34 सांगितलेली आहे आणि कटोरी ही 34ची काढली, पण माझ्या तोंडामधून 38 साईज गेलेलं आहे. मला बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई तुम्ही 34 सांगितलं आणि 38 साईजचं कटिंग केलं. तर त्यासाठीच आपण आज जो आहे ना, बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण आल्या की ताई 38 साईजचं कटिंग दाखवा. तर आपण 38 साईजचं कटिंग बघणार आहे. तर मी इथं उंची टाकून घेतलेली आहे. तर उंची आहे 13.5 इंच प्लस 1 इंच 14.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. 2.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि शोल्डर जे आहे ते 3 इंच टाकलेले आहे. शिवल्यानंतर 2.5 इंच तयार होईल. तर संपूर्ण शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे आणि जी मुंडा उंची आहे ती आहे आपली 5.5 इंच. डीप गळा आहे आपला, त्यामुळं मी इथं 5.5 इंच घेतली आहे. तर अशा पद्धतीने मुंडा उंची आपण टाकलेली आहे. जर डीप गळा नसेल तुमचा तर 5.25 इंच तुम्ही घेऊ शकता मुंडा उंची, काही अडचण नाही आहे. अशा पद्धतीने मुंडा उंची टाकल्यानंतर इथे आपला येणार आहे छातीचा चौथा भाग. चौथा भाग येतो 9.5 इंच 38 छातीचा आणि पुढे येतं आपलं शिलाई मार्जिन. तर 2 इंच, संपूर्ण घडी आपली 11.5 इंच. सरळ लाईन मी इथं ओढून घेतली. 1.5 इंच मोंड्याचा आकार घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने 1.5 इंचाचा आकार काढून घ्यायचा आहे आपल्याला, मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला इथे फ्रंट पार्टचाही लगेचच 1 इंचाचा मोंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. तर दोन्ही पण आपण पार्ट सोबतच कटिंग करणार आहे, बॅक साईड आणि फ्रंट पार्ट. आता इथे जी आपण गळारुंदी घेतली 2.25 इंच, तिथूनच आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. तर मी पुढचा गळा टाकते 6.5 इंचावरती आणि गळारुंदी 2.5 इंच. खालच्या साईडने 2.5 इंच गळारुंदी आपण ओपन ठेवली. आता इथे आपण एक बॉक्स काढून घेणार आहे आणि पुढच्या गळ्याचा गोलाकारचा शेप देऊन घेणार आहे. आता आपण इथं योकपट्टीचं माप टाकणार आहे. तर 2.5 इंचाची योकपट्टीचं माप आपण इथे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं 1.5 इंचाचा जो योकपट्टी आहे त्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. बघा या पद्धतीने. आता इथे आपल्याला कटोरी काढायची आहे. आपली छाती आहे 38 इंचाची. तर 38 इंचासाठी आपली कटोरी जी आहे ती येणार आहे 5.25 इंच. ज्यावेळेस आपण ही जी घडी घेतलेली आहे 11.5 इंच, त्याचा मधला सेंटर काढायचा, तो येतो 5.25 इंच. हीच आपली कटोरी आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो मोंड्याचा शेप घेतलेला आहे तिथून 2.5 इंचावरती आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच आपण अंतर घेऊया. तर अशा पद्धतीने मी 1.25 इंचावर अंतर घेतलं आणि इथून आपण दिलेला आहे कटोरीचा आकार. संपूर्ण मार्किंग आपलं झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी सहज तुम्ही ही कटिंग करू शकता. एकदम सोप्या पद्धतीने 38 साईज. तर आपल्याला ही मेन कटोरी नाही आहे, आपल्याला अजून एक मेन कटोरी काढायची आहे. आता आपण इथं याची कटिंग करून घेणार आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका. काही समजलं नाही तर कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आपण जे कटिंग केलं ते सर्वात पहिलं बॅक साईडचा मोंढ्याचा आकार कट केला. तर मी तर छोटेसे कट लावले गळारुंदीला, जेणेकरून आपला बॅक साईडची गळारुंदी आणि फ्रंट पार्टची गळारुंदी सेम निघाल. इथं आता बॅक साईड आणि फ्रंट पार्ट आपण इथे काय करू, वेगळे करून घेणार आहे. बॅक साईडच्या पार्टवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा काढून घ्यायचा आहे. आपण फ्रंट पार्टचे जे पार्ट आहेत ते वेगळे करून घेणार आहे. तर मी मोंड्याचा आकार जो आहे फ्रंट पार्टचा तो आपण इथे कट केला. आता योकपट्टी जी आहे ती मी इथे कट केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा गळा तोही आपण इथं कट करून घेतला आणि जी कटोरी आहे ती आपण इथं वेगळी करून घेतलेली आहे. तर बघा सगळे पार्ट आपले इथं
ओपन कट करून घेतले। तर बघा या पद्धतीने बॅक साईड पार्ट जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे। जी योक पट्टी आपण काढून घेतली ती 1.5 इंच आणि खालच्या साईडला वाढवायची आहे, नाही तर फ्रंट पार्ट जो आहे तो कमी पडेल। आणि क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे। जी कटोरी आहे ती कशी वाढवायची ते आपण बघू। तर या पद्धतीने आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे, म्हणजे वेगळा पेपर घ्यायचा आहे कटोरी वाढवण्यासाठी। तर मी इथं कटोरी जी आहे ती अशी व्यवस्थित बसवून घेते, जेणेकरून आपले साईडचे पार्ट जे आहेत ते आपल्याला वाढवता आले पाहिजे। अशा पद्धतीने आता ही कटोरी जशीच्या तशी आखून घ्यायची दुसऱ्या पेपरवरती। आता ही आखून घेतल्यानंतर आपल्याला जी कटोरी आहे आपल्या आधीची ती आपली आता काहीच कामाची नाही आहे। आता आपल्याला इथं दुसरी कटोरी जी आहे ती मेन कटोरी आपली ती आपण इथं वाढवून घेणार आहे। तर दोन्ही साईडनी मी 1.5 इंच वाढवून घेणार आहे। ह्या साईडनीही 1.5 इंच वाढवलं, ह्या साईडनीही 1.5 इंच वाढवलेलं आहे। आता जी आपली आतमधली कटोरी आहे तिचा सर्वात पहिले तर मधला सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला। मधल्या सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच खाली पॉईंट घ्यायचा आहे आणि जी आपली हुक लूप पट्टी आहे तिथे 1/2 इंच वाढवायचं आणि जिथून आपण राऊंड शेप देणार आहे तिथंही 1/2 इंच वाढवायचं। आता हे पॉईंट आपल्याला सर्व जोडून घ्यायचे। आता आपल्याला द्यायचा आहे गोल राऊंडचा शेप। छान असा आपण बघा किती छान आपण कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे। 38 साईजची कटोरी आपली इथे तयार आहे। तर आपण ही कटोरी जी आहे ती आता कट करून घेऊ। बघा किती छान आपली कटोरी जी आहे ती निघलेली आहे मस्त। आता आपल्याला इथे बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना म्हणतात की कटोरी जी आहे ती वाढली, तर असं काही नाही आहे। ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी फिटिंगमध्ये बसवशान म्हणजे टक्स वगैरे मारशान तर ही कटोरी तुमची परफेक्ट लागल्या जाणार आहे। तुमची ज्यावेळेस कटोरी अशी 1 इंचाने एक्स्ट्रा होती समजून जायचं आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट लागल्या जाणार आहे, कुठंही कमी नाही आणि जास्त होणार नाही आहे। ज्यावेळेस तुम्ही ह्या कटोरीचे टक्स मारशान त्यावेळेस ही कटोरी परफेक्ट बसणार आहे। ही कटोरी कुठेही मोठी झालेली नाही आहे। ती ज्यावेळेस आपण जी कटोरी वाढीव कटोरी आहे त्यामुळे ती जी आहे ना कटोरी थोडीशी अशी वाढल्यासारखी होती, पण नंतरून ज्यावेळेस आपण टक्स मारतो आणि पफचा आकार घेतो तो आकार जो आहे तो बरोबर आपला त्यामध्ये कवर होऊन जातो। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवणार पण आहे। तर मी हा टक्स मारून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते ही कटोरी ह्या पार्टमध्ये कशी व्यवस्थित जी आहे ना इथं लागल्या जाते। हे बघा या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हे जॉईंट करशान ही कटोरी क्रॉस पट्टीमध्ये त्यावेळेस ही एकदम परफेक्ट जे आहे ना याच्यामध्ये फिटिंगमध्ये ही कटोरी व्यवस्थित बसल्या जाते। तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण 38 साईजचं कटिंग झालेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। राहिलेली आहे बाही, तर बाहीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन व्हिडिओ बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।